पंढरीचा सदा संग हरिदासांचा. आता तुम्हाला मी अभंगाचा सरळ सरळ असा भावार्थ सांगितला. मग अभंगाच्या भावार्थाकडे जाण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं असतं. मग गेली आज 4था दिवस कार्यक्रमाचा. मग आज आपण सर्वजण एकत्र येण्याचं कारण कुठलंही कार्य कारणाशिवाय घडत नाही. मग आजचं कारण जर म्हणलं तर आपल्या सर्वांचे लाडके दीपक भाऊ नांगरे यांच्या वास्तुशांतीनिमित्त चालू असलेला हा पंचदिनी कीर्तन महोत्सव. आणि अशा पंचदिनी कीर्तन महोत्सवाची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. मी माझं भाग्य थोर समजते विठ्ठला. 15 दिवसापूर्वी मला सोपनचा फोन आला. तो म्हणला का असं दीपकच्या घरी कार्यक्रम आहे आणि तुला 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा घ्यावा लागेल. त्याला मी म्हणलं कार्यक्रम दीपक भाऊचा आहे, फोन तुम्हाला केला तू सांगतो, पण दीपक भाऊचं म्हणणं काय अगोदर त्यांना विचार. म्हणलं तुझ्या मनाने नको देऊ म्हणलं मला कार्यक्रम. ते म्हणला नाही अक्का जावई माझ्यापाशीच उभे आहेत म्हणे इथं, त्यांच्यासोबत बोल म्हणे तू. आणि मग त्यावेळेस दीपक भाऊनी मला आज जो तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला ते दीपक भाऊमुळं, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. आज दीपक भाऊला कमीच आहेत, कारण मी आज माझ्या जीवनातला पहिला सोहळा असा बघितला बरं का. वास्तुशांतीनिमित्त 5 दिवसाचा कार्यक्रम करतात लोक. वास्तुशांतीचा कार्यक्रम एका दिवसाचा करतात, पण ते सगळे जे नाही ते पाहुणे रावळे गोळा करतात, जे नाही ते सगळं करतात. पण कीर्तन प्रवचन भजन हे थोड्या ठिकाणी बघायला मिळतं. पण एवढा आनंद वाटला. सोपन म्हणे दीपक भाऊची इच्छा तर होती 8 दिवसाचा सप्ताह करायचा, 8 दिवसाचा कार्यक्रम करायचा म्हणे. पण आता सगळे धावपळ सोपन म्हणे मला एकट्याला एवढे 8 दिवस करणं शक्य नाही, कारण कुठलाही कार्यक्रम करायचा एवढं सोपं नसतं. कारण आज 5 दिवस झाले आपण येतो मंडपात बसत होतो, आयता आनंद आपण घेऊन जातो, पण याच्या पाठीमागं भरपूर श्रम असतात. कारण एकत्र आणायचं सोपं नाहीये, माणसं कार्यक्रम करणं एवढं सोपं नाहीये. पण मला एक म्हणायचं का भाग्यवान आहे दीपक भाऊ का ज्यांना भगवंतानी ही म्हणजे का बुद्धी दिली. कारण असे लेकरं कोणत्या पण कुळात जन्माला येत नाहीत बरं का. पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हरिचे दास जन्म, तेथे